आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीवर थोरात गटाचे वर्चस्व अबाधित. उपसरपंचपदी बाळासाहेब मदने यांची बिनविरोध निवड. सत्तेच्या विकेंद्रीकरणातून तरुणाला मिळाली संधी. आश्वी झुंजार न्यूज. संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी थोरात गटाचे बाळासाहेब नानासाहेब मदने यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी गटाकडून उपसरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडीने पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर थोरात गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. उपसरपंच निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा लोकनियुक्त सरपंच नामदेव किसन शिंदे होते. या सभेसाठी विखे गटाचे 6 सदस्य अनुपस्थित राहिले, ज्यामुळे थोरात गटाचा मार्ग मोकळा झाला. यावेळी थोरात गटाचे सरपंच नामदेव शिंदे, सदस्य बबनराव शिंदे, सौ अरुणा विजय हिंगे, अभिजित शंकर ताजणे, अझरुद्दीन सिकंदर शेख, अविनाश गीताराम गायकवाड, सौ दर्शना संतोष ताजणे, सौ जयश्री विजय केदारी आणि परिघा बाबासाहेब गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते. तर सचिव म्हणून ग्रामसेवक गौतम जानेकर यांनी काम पाहिले. 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवा नेते विजयराव हिंगे यांच्या नेतृत्वाखाली थोरात गटाने सरपंच पदासह 15 पैकी 9 जागा जिंकून आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. सत्तेत असलेल्या प्रत्येक सदस्याला काम करण्याची समान संधी मिळावी या हेतूने सत्ताधारी गटाने रोटेशन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार हे तिसऱ्यांदा उपसरपंचपद बदलण्यात आले असून यावेळी एका होतकरू तरुणाच्या हाती म्हणजेच बाळासाहेब मदने यांच्या हाती गावच्या विकासाची सूत्रे देण्यात आली आहेत. या निर्णयामुळे गावातील तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. निवड बिनविरोध झाल्याची घोषणा होताच थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून एकच जल्लोष केला. यावेळी युवा नेते विजयराव हिंगे, राहुल जरहाड, महेश गायकवाड, बाळकृष्ण होडगर, सुभाषराव म्हसे, सीताराम होडगर, भाऊसाहेब गायकवाड, भाऊसाहेब जरहाड, बाळूजी बिहाणी, योगेश पिलगर, दाऊद शेख, बाळासाहेब जरहाड, विलास गायकवाड, भाऊसाहेब ताजणे, वेणुनाथ मदने, असलम शेख, संतोष ताजणे यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच बाळासाहेब मदने यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात आणि संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजित सिंग देशमुख यांनी अभिनंदन केले. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होणार याबाबत अनिश्चितता असली तरी आश्वी हा जिल्हा परिषद गट विखे आणि थोरात या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. दोन्ही गटांचा हा बालेकिल्ला समजल्या जाण्याने ग्रामपंचायतीच्या या निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब मदने यांची एकतर्फी निवड झाली आणि बिनविरोध निवड झाली. हेच आपलं आमरेश्वर मंडळाचं एक ध्येय आणि धोरण धरून आपण जे गावाच्या विकासासाठी सर्वजण एकजटीने एक मुठीने सगळे एकजूट आहात ही ताकद आज दिसून आली. आणि असंच कार्य इथून पुढे बी सगळ्यांनी सहकार्याने गावाच्या विकासासाठी सर्वांनी साथ देऊन एकजुटीने काम करावे हेच या शुभदिनी मी बोलत आहे. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.